भारत माता की जय वंदे मातरम। एक साथ विश्राम दोन्ही टीम कॅप्टन दोन्ही कॅप्टनने पुढे यायचंय कारण महत्वपूर्ण टॉस होणार आहे. KPL कॉमन प्रीमियर लीग इट्स मेगा फिनाले. 4 ओव्हरचा हा फायनल मॅच असेल. दोन्ही टीम कॅप्टन वेलकम. 4 ओव्हर ची ही मॅच असेल. वेलकम जय म्हात्रे अँड वेलकम अमित कामनकर. आपल्या दोघांचं स्वागत आहे आणि दोन्ही टीमला ऑल द बेस्ट असेल. आणि मी विनंती करतो हा टॉस केला जाईल. ज्यांनी ही स्पर्धा स्पॉन्सर्स केलेली आहे SS एंटरप्राइजेसचे हजरतभाई शेख अँड संजयभाई म्हात्रे. या दोन्ही एवन जोडी जी आहे एवन जोडीच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. दोन्ही कॅप्टन माहितीसाठी 94 इज अ कॉल इन 94. सध्या 94 फार फॉर्म मध्ये आहे. वसई प्रीमियर लीग मध्ये सुद्धा 94 क्वालिफाय झाले. त्यानंतर मोफस या ठिकाणी सुद्धा क्वालिफाय झाले. या सीझन मध्ये मला वाटते हजरतभाईच्या ऑफिस मध्ये जवळजवळ 20 ट्रॉफी आलेल्या आहेत. आणखीन ट्रॉफी येतील. मी विनंती करतोय हजरतभाई अँड संजयभाई यांना त्यांच्या शुभ हस्ते या फायनल मॅचचा टॉस अमित कामनकर मामा भांजे टीमचे कॅप्टन याला सुपूर्द केला जाईल. अमित, सर्वप्रथम पुन्हा एकदा स्वागत आणि अभिनंदन. कारण फक्त आणि फक्त एक स्टेप्स तुम्ही दूर आहात चॅम्पियन पदापासून. आतापर्यंत कसा अनुभव आला KPL कॉमन प्रीमियर लीग? आम्ही तर खूप चर्चा करतोय. संपूर्ण ठाणे आणि पालघरमध्ये चर्चा आहे. KPLची चर्चा आहे. प्रत्येक ठिकाणी चर्चा आहे. कसा अनुभव आला? अनुभव तर एकदम छानच आहे आणि पालघरमधला हा वर्ल्ड कपच आहे कॉमन म्हणजे. नाणेफेक जिंकलेली आहे. नाणेफेक जिंकलेले महत्त्वपूर्ण 4 षटकांची मॅच आहे. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग घेणार. या पाठीमागे विशेष उद्देश काय? काय नाही विशेष म्हणजे आम्ही कमीत कमी रनात हे करणार. आम्ही प्रत्येक मॅच एक आपल्या फिल्डिंग घेऊनच चेस केलेल्या आहेत. अमित, एक शेवटचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात भरपूर स्पर्धा होत आहेत. मी सुद्धा बऱ्याच स्पर्धेला समालोचन करतोय. पण महाराष्ट्रातील ज्या काही प्रीमियर लीग आहेत आणि कॉमन प्रीमियर लीग यामध्ये काय फरक पडतोय? कॉमन प्रीमियर लीग हा एक सर्वात मोठी लीगच मतलब वर्ल्ड कपच आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. भरपूर काही विचारायचं पण वेळ खूप कमी आहे. हेमंत, जय, फायनल मॅचचा टॉस तुम्ही हरलेला आहे. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय घेतलं असतं? बॅटिंगच. म्हणजे मनाप्रमाणे झालेलं आहे. आता सुद्धा 4 षटकाचा सामना, एक मोठा टोटल बनवण्याचा प्रयत्न असेल. हो, 55 ते 60. कसं एन्जॉय केलं KPL? खूप एन्जॉय केला. आणि KPL मध्ये आपण बघितलं जी प्रेक्षकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्या प्रेक्षकांबद्दल काय म्हणशील? प्रेक्षकांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. आणि आमचे अंपायर आणि कॉमेंटेटर, भरपूर कॉमेंटेटर आले, त्यांचं समालोचन आणि अंपायरिंग कशी वाटली तुम्हाला? खूप मस्त. आणि आयोजन बद्दल? आयोजन तर खूपच छान आहे. थँक्यू सो मच. वेल कमी आहे. जरूर दोन्ही टीमला देऊया आपण ऑल द बेस्ट. अँड रिपोर्ट फ्रॉम द सेंटर. मामा भांजा कॅप्टनचा टॉस जिंकलेला आहे मामा भांजा कॅप्टनने. आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंग असेल ती स्ट्रॉंग स्ट्रायकर कॉमन टीमची. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. पहिल्या इनिंगमध्ये सज्ज होतील प्रमोद शेडगे अँड डॉक्टर गवली सर. तर मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि खास करून आमच्या मान्यवर महिला वर्ग यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. कारण आपण पाहणार आहात मेगा फिनाले कॉमन प्रीमियर लीग. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. विशेष करून KCA ऑर्गनायझिंग कमिटी, त्याचबरोबर KPL कोर कमिटी आणि स्पेशल स्वागत जे करतोय ते म्हणजे SS एंटरप्राइजेसचे हजरतभाई शेख साहेब, त्याचबरोबर संजयभाई म्हात्रे साहेब यांच्या वतीने सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो वेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी. आपण बघतोय आपल्या मान्यवर कक्षामध्ये आमचे भरपूर मान्यवर उपस्थित आहेत या फायनल मॅच बघण्यासाठी. आपण बघतोय माननीय श्री नंदकुमार भोईर आहेत, त्यानंतर प्रदीपजी पाटील दिसतात, विनोद भोईर, त्यानंतर आपण बघतोय रियांश सुद्धा आलेला आहे. रियांश प्रतिष्ठान यांच्याकडून विनीत भोईर यांच्याकडून बॅटर उत्कृष्ट जो बॅटर ठरेल सर्वात जास्त धावा बनवणारा त्यांच्याकडून 21,000
304 रुपयाचं पारितोषिक आणि चांदीचं नाणं सुद्धा दिलं जाईल, ते सुद्धा उपस्थित आहेत. त्यानंतर दिशा एंटरप्राइजेसचे आपण बघतोय ऑनर मनोजजी भगत, त्यानंतर बाबा 991चे ऑनर आहेत माननीय श्री कमलाकर बिस्तू जाधव आणि मनोज भगत आणि कमलाकर जाधव यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजची जी आकर्षक स्कूटी आहे ज्युपिटर TVS ती स्पॉन्सर्स केलेली आहे. त्यानंतर डॉक्टर प्रकाशजी देवलीकर, त्यानंतर आपण बघतोय अशोकजी भोईर, त्यानंतर आताच आगमन झालेलं आहे ते धनंजय गवली उर्फ आपले सर्वांचे अण्णा, त्यानंतर हेमंत म्हात्रे, विजयजी म्हात्रे हे उपस्थित आहेत. त्यानंतर जयंतजी म्हात्रे आहेत, त्यानंतर कुंदनजी विरारकर आपल्याला दिसतात आपल्या मुख्य मंचावर. त्यानंतर आमचे आणखीन अतिथी जयप्रकाशजी उपस्थित आहेत. त्यानंतर पत्रकार विजयजी खेतले, रत्नाकर सावंत आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यानंतर आपण बघतोय चव्हाणजी हे सुद्धा उपस्थित आहेत आणि या सर्वांचं हार्दिक स्वागत. त्यानंतर आणखीन जे आमचे मान्यवर उपस्थित आहेत ज्यांनी नेटची प्रविधा उपस्थित करून दिली ते आहेत महेंद्र पाटील आणि सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फायनल मॅचला होईल सुरुवात आणि 4 षटकाचा फायनल सामना. KPLचा चॅम्पियन कोण ठरेल, या KPLच्या ट्रॉफीवर नाव कोण करेल हे थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील सर यांचा आवाज आपण ऐकताय. त्याच समवेत डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचा आवाज आपण ऐकतायत. अतिशय संपूर्ण प्रेक्षक गॅलरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेव्हा काउंटडाऊन सुरू होईल, जे उमेश विरारकर यांनी आम्हाला माहिती दिली मॅडी DGच्या माध्यमातून की काउंटडाऊन सुरू होईल 10 पासून तर 1 पर्यंत आणि त्यानंतर बॉल डिलिव्हर्ड होईल, याची सुद्धा दखल घ्यायची आहे. म्हणजेच दोन्ही संघ सज्ज झाल्यानंतर इथे काउंटडाऊन सुरू होईल आणि त्यानंतर आपण फायनल मॅचला सुरुवात करणार आहोत. आपण बघतो जी मैदानामध्ये जी पेंटिंग काढलेली आहे, KPLचा लोगो आहे, SH एंटरप्राइजेस 94चा जो लोगो जो पेंटिंग दिसते मैदानामध्ये, ही पेंटिंग काढलेली आहे आमचे आर्टिस्ट पेंटर प्रवीण यांच्या मार्फत. ते सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सर्वांचं हार्दिक स्वागत. काही काहींचं नावं राहिली असतील पण नंतर आम्ही पुन्हा एकदा नावं त्यांची घेणार आहोत. माननीय मनोजजी म्हात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. भूषण कामनकर आहेत, मुंडाभाई सुद्धा आहेत, त्यानंतर प्रदीपजी म्हात्रे आहेत ज्यांनी नाश्त्याची व्यवस्थांची जी परंपरा आहे मनोहरजी घरात सुद्धा उपस्थित दिसतात आपल्याला. या सर्वांचं हार्दिक स्वागत. अखिलभाई, मुस्तफाभाई, बाबू धुमाल, त्यानंतर प्रवीणजी घरात हे सुद्धा आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0, go. जोरदार टाळ्या होऊ द्या ग्रँड फिनालेसाठी. पहिलाच बॉलवर ऑन साईडला धूम धडाका. भावेश ठाकरेच्या बॅट मधून क्लास अफलातून टायमिंग. कॉमन प्रीमियर लीग षटकार. भावेशच्या नावानं आलेलं तुफान थांबायला तयार नाहीये. अगदी पहिल्या चेंडूवर सरळ फेकून दिलं होतं. 6 धावांसाठी षटकार. भावेश इज ऑन फायर. पहिल्याच बॉलवर पुलचा फटका पाहायला मिळाला. क्लास टायमिंग होतं. बॉडमॅनचा चांगला वापर केला. हलकेसे शफल झाले होते आणि सरळ चेंडूला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी जात असताना स्वर्गीय लतानंद भोसकर स्टँडच्या दिशेने षटकार आला. क्लास टायमिंग. याचं प्रमाण थोडीशी आपण पाहतोय रणनीती बदलली, थोडी दुखापत झालेली. आमचे डॉक्टर लगेच सोहम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर्स त्या ठिकाणी जातील. लगेच जात आहेत. पाहता आपण सोहम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर्स त्या ठिकाणी जातील. थोडी दुखापत झालेली आहे पण ही दुखापत गंभीर नसावी अशी अपेक्षा आम्ही करतोय. तन्मयला दुखापत झाली आहे. तन्मय खरं तर नॉन स्ट्रायकर येणला होता, मला वाटते क्रॅम्प्स असतील. हे पहा आपण ज्या पद्धतीने रन्स पळून काढल्या होत्या आणि 3ऱ्या-4थ्या क्रमांकासाठी ही आपण पाहत आहे 3rd-4th प्लेससाठी ही रनिंग जबरदस्त. रेड 11 टीमच्या जे बॅटरने काय रन यावेळेला पाहायला मिळाली. अंडर-25चा जेव्हा आपण पाहिलात बिग बॅच झालं त्यावेळेला DD स्पोर्ट्स मैदानात ओमकार याने मात्र जी धाव पळून काढली होती विवेक शेलारच्या
विवेक शेलारच्या विरोधात आपण पाहिलं विजय संपादन केलं होतं आणि हकीम खान त्या ठिकाणी मात्र आपण पाहतायत एन्जॉय करताना पाहायला मिळाले आणि अतिशय आपण पाहू शकतायत थोडंसं क्रॅम आणि मनीष तारवीने मात्र आपल्या टीमला विजय प्राप्त करून दिलं 4 रन काढीत. या अगोदर आपण पाहिलं शूटआउट झालं होतं. धडाकेबाज 50 वर्षाची परंपरा 50वं वर्ष होतं. तिथे करण मोरेले पालघर जिल्ह्याचा त्याने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता ताई पॅकर्स त्याच्या शूटआउटच्या माध्यमातून आणि त्यानंतर ह्या रन्स आपण पाहिल्यात तर खऱ्या अर्थानं इथे आपण पाहू शकतायत या पालघर जिल्ह्यामध्ये प्रथमतः लीगच्या फॉर्मॅटमध्ये या अगोदर चापेवाडी चषक गेल्या वीकमध्ये झाली. तिथे मात्र श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी ट्रॉफीमध्ये याच प्रकारचं मात्र त्या ठिकाणी दृश्य पाहायला मिळतं रनिंगच्या माध्यमातून. तन्मयला थोडीशी दुखापत झालेली आहे. कृपया त्या बाजूला असले जे काही आमचे पदाधिकारी असतील किंवा खेळाडू असतील आपण थोडंसं बाजूला व्हायचं आहे. एच जे ब्रदर्स आपण पाहतायत ऑन दी टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड आणि त्यानंतर हे एच जे ब्रदर्सच्या माध्यमातून हे मोमेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी धरणी मातेला नतमस्तक होत असताना अमोल वेतोस्कर आणि मोंटे गोडेकर यांच्या माध्यमातून आपण पाहतायत आणि मामा भांजे आणि टीम 94 यामध्ये जबरदस्त एक घमासान पाहायला मिळालं होतं आणि हे संपूर्ण मोमेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने अतिशय चांगला एक्झिक्यूट केलेले होते फटके परंतु शेवटचं जे षटक होतं ना ते निर्णायक पाहायला मिळालं होतं. इथून आपण पाहतात क्रॅम्प येत असताना थोडंसं रिलॅक्स होत असताना पाहायला मिळतोय. तन्मय पाटील एका साईडला, भावेश ठाकरे आपण पाहत आहेत, स्वप्नील पाटील एका साईडला आपण पाहू शकाल. म्हणजे नागले वर्सेस नागले असंच यावेळेला बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. हजरतबाई शेख, मंदार म्हात्रे, मॅडीला आपण पाहत आहेत. त्यानंतर 2 पंच मैदानाच्या आतमध्ये 51 रन्स दिल्या होत्या आणि इथून आपण पाहू शकलात काय जी बॅटिंग केली ना ऋषभ अचोळकर एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. संपूर्ण स्ट्रोक आहेत या खेळाडूकडे. क्रिकेटिंग शॉट कसे असावेत याचं प्रात्यक्षिक दाखवून दिलं गेलं होतं. ऋषभ अचोळकर, अमित कामनकरने आज सुरेख साथ दिली आणि समोरच्या स्टँडमध्ये जे प्रोत्साहित केलं गेलं ते अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. एन्जॉय केलं अमित कामणकरने सुद्धा आणि मॅन ऑफ द मॅचचा किताबसुद्धा पटकावला होता. मामा भांजे 1/7 विकेट्स क्वालिफाय इन सुपर 4मध्ये पोहोचले आणि तिथून मागे वळून पाहिलं नव्हतं. आता फायनलमध्ये प्रवेश केलं गेलं आहे. एच जे ब्रदर्स आपण पाहत आहेत जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. येस अमितने खरं तर कन्सिस्टन्सी दाखवलेली आहे महाभांजे संघातून खेळताना ॲज अ कॅप्टन. असं म्हटलं जातं ना कॅप्टन लिडिंग फ्रंट. राहिल अन्सारीने 50 धावा पूर्ण केल्या होत्या मॅक मॉन्स्टर्सच्या अगेन्स्ट आपण पाहिलं होतं. 7वा फलंदाज ठरला होता या स्पर्धेतला. KPLच्या माध्यमातून जाऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू व्हेरी मच साहिल चव्हाण. अतिशय चांगली माहिती tenniscricket.in च्या माध्यमातून आणि सूरज शेलार आणि त्यांची संपूर्ण टीमचा धन्यवाद आहे. आणि विशेष आभार आम्ही सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर आपला विशेष आभार केला. आपण लगेच गेलात आणि मदत दिली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. विकेट किपर बीट होत आहेत परंतु काय सुंदर डाईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळते. वॉट ऑफ फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या फिल्डरसाठी. विकास कामनकर, अमित कामनकर यांचे बंधू पाहायला मिळत आहेत. येस स्वतःला झोकून दिलं होतं. शॉर्ट फाईन लेगला होता आणि असं वाटलं होतं की अगदी दोघांच्या मधून अचानक लॉंग स्टॉपला जाईल मात्र स्वतःला झोकून दिला आणि आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा 3 धावा वाचवल्या. या फिल्डिंगसाठी बॉल रोखलं त्यासाठी संदीप चौधरी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज विकास कामणकरसाठी आलेलं आहे. आयुष सावंत आमचे संपूर्ण अपडेट देतीलच. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचली गेली. जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही कराव्या लागणार आहेत. आता नागले वर्सेस नागले आणि ज्यांची स्पर्धा आहे ते त्रिमूर्ती नागले प्रेझेंट TR ट्रॉफी 2025 डे अँड नाईट फॉर्मॅट आणि त्यामध्ये गोटेगर बी टीम तुम्हाला पाहायला मिळेल. गोरसई बी टीमसारखा हा संघ पाहायला मिळेल. धाकटी डहाणू आहे, चिंचणी आहे, दांडीचा संघ पाहायला मिळेल, धानीवचा संघ पाहायला मिळेल, मामन डोंगरीचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न तन्मयच्या खेळीला पूर्ण विराम की काय? यस डेफिनेटली. धक्का क्रमांक 1 स्ट्रॉंग स्ट्रायकर्स टीमला 7 वर पहिला धक्का. तन्मय पाटील बॅक टू द डगआउट गॉन.
यस इट्स अ बिग ब्लो. मोठा धक्का म्हणता येईल आणि अगदी मंद पावलाने तन्मय अगदी खेळाडू कक्षाकडे येताना दिसतोय. त्याचं कारण शून्यावर बाद झालेलं आहे. गोल्डन डकवर बाद झालेला आहे. चांगला बॉल होता ह्यावेळेला. स्वप्नील पाटील धागेदोरे माहिती होते आणि त्यामुळे आपण पाहू शकताय स्वप्नील पाटीलला ही इझी विकेट मिळाली. त्यासाठी त्याने ट्रॅप रचला होता. ट्रॅप रचल्यानंतर मात्र आपण पाहू शकताय तुम्हाला अशा प्रकारचे विकेट्स मिळत असतात आणि ते स्वप्नील पाटीलने या ठिकाणी जरूर केलं गेलं. यस पॅक क्राऊड आपण पाहतोय. मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत. खरं तर भारत आणि पाकिस्तानची मॅच सुरू असताना इतक्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत. पॅक क्राऊड, कुठे जागा दिसत नाहीये. सर्व गॅलरी फुल झालेले आहेत. खच्चाखच भरलेलं मैदान पाहायला मिळतंय. कॉमन प्रीमियर लीगचा हा उदंड प्रतिसाद. प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर ही स्पर्धा घेतले, उंचीवर नेले. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला. डॉट बॉल. ॲब्सोल्युटली. पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि उजव्या स्टेजच्या बाहेरला जाताना दिसला. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. 4 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 7 रन 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. पॉवर प्लेचं बंधन आहे. अमित कामणकर कॅप्टन खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी कर्णधार आतापर्यंतचा. चांगला बॉल फुलर लेनचा बॉल होता. पूर्णपणे अचंबित केला. सरप्राईज डिलिव्हरी. गणेश बनसोडे जो या स्पर्धेमध्ये रिदम सहित फलंदाजी करतोय आणि फलंदाजी करणारा अप्रतिम अटॅकिंग फलंदाजी त्याची सातत्याने पाहायला मिळते. सातत्याचं दुसरं नाव आहे. परंतु स्वप्नील पाटील थांबणार नाहीये. नाही ॲब्सोल्युटली. एक षटकार लागवल्यानंतर मात्र कुठेतरी जखडून ठेवलेला आहे, कुठेतरी बांधून ठेवलेला आहे बॅटरना स्वप्नीलने. आणि खास करून महत्त्वपूर्ण विकेटसुद्धा आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे. थोडंसं सेन्सिबल क्रिकेट खेळलेलं नाही आहे. ज्या भावेशने षटकार ठोकलाय त्या भावेशला नॉन स्ट्राईक एंडला. परंतु गणेश बनसोडे सांगतायत मी थांबणार नाहीये. रडायचं नाही तर लढायचं आहे. मोडेन पण वाकणार नाही. झुकेगा नाही साला. षटकार. वाढली धावसंख्या झाली 13. काय फटका खेळला होता. मनगडाचा प्रॉपरली वापर केला. मनगडामध्ये जादू आहे. गणेश गणी या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. स्ट्रॉंग स्ट्रायकर्स टीम जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. भावेश ठाकरे गवळी सर आपण पाहतात 2 बॉलमध्ये 6 म्हणजे पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर जास्तीत जास्त स्ट्राईक एंडला त्याला आणलं गेलं नाही. तन्मय पाटील बाद झाल्यानंतर थोडेसे बॅकफुटला गेले होते. परंतु शेवटच्या बॉलवर षटकार आला आणि 13 रन्सवर संघ जाऊन पोहोचतोय स्ट्रॉंग स्ट्रायकर्स. आता मामा भांजे टीम कमबॅक करेल का या षटकामध्ये? 4 षटकांची मॅच आहे. त्यामुळे पहिलं षटक जे आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं होतं. आता मात्र दुसरं षटक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 13 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 13. आपण पाहतो मेगा फिनाले KPL कॉमन प्रीमियर लीगचा हा महामुकाबला. अंतिम मॅच. दुसरं षटक गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल. आयविन नादळ खेळण्यासाठी गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. पोल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम आणि सोपा सुंदर झेल. इट्स अ सॉफ्ट डिसमिसल आणि इट्स अ बिग ब्लो. थँक्यू. बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर थोडासा उसवी घेणारा चेंडू होता. वेगवान चेंडू होता. भावेश ठाकरेला तेवढं एलिव्हेशन मिळालं नाही. डिस्टन्स क्लिअर होऊ शकलं नाही. आणि इथे आपण पाहतात बॅटचं टॉप एज कॉटन बॉलची संधी आणि इथे संधी मात्र दौडून आली आयविन नाडरला. चांगली गोलंदाजी करत असताना सेकंड विकेट डाऊन आपण पाहताय. ज्या पद्धतीने गोलंदाजी केले ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग बाय आयविन नाडर. आणि पहिल्या चेंडूवर तुम्हाला जेव्हा सफलता मिळते ना तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य जे असतं ते जबरदस्त वाढत असतं. आत्मविश्वास वाढत असतो आणि संघामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होत असतो. उत्साहाचं वातावरण, मनोरंजनाची भरीव कॅप्सूल म्हणून कॉमन प्रीमियर लीग पाहायला मिळते.
सर्व धर्म समभाव जपणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कामन प्रीमियर लीग कमालीची कामन प्रीमियर लीग, खूप सुंदर कामन प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. यस प्रमोदजी या ठिकाणी आमचे या स्पर्धेचे KPLचे अध्यक्ष एस चंद्रभाईचे अजरभाई शेख साहेब, तसेच राहील अन्सारी यांचे खरं तर नातेवाईक आहेत. तरबेज भाई, तसेच अमजद भाई, अजित भाई, जाफर भाई, तसे अरबाज भाई हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आलेले आहेत आणि खास स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपका हार्दिक स्वागत आहे. अरविंद नाडार गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल. यश मिळाले पहिल्या चेंडूवर. शपल क्रॉस झाला होता. अपील केलं जात आहे. पायचीच जोरदार अपील. कुठल्या प्रकारचा प्रभाव पंचांवर नाही. पंच इशारा करतायत लेग बाय. लेग बायचा इशारा करत असताना अमित घोलटकर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला अमोल वेतोसकर सरांना आपण पाहू शकाल. चांगली पंचांची भूमिका आतापर्यंत निभावली गेली. या साही पंचांनी 14वर 2 धक्के बसले गेलेत. आर्यन म्हात्रे आतापर्यंत अकाउंट ओपन करत नाहीये. सांघिक धावसंख्या 14वर जाऊन पोहोचली गेली. स्ट्रॉंग स्ट्रायकर्स हे आमचे नन्हे मुन्ने यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. परिपूर्णता डगआउटच्या दिशेने स्मृती मंधाना महिला प्रेक्षक कक्ष आणि तिथे या नारी शक्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या नारी शक्तीला सलाम आहे. संपूर्ण महिला वर्ग सुद्धा खुश आहेत. या कामन प्रीमियर लीगच्या माध्यमातून एन्जॉय करतायत या स्पर्धेला. यस मनोहरजी गुप्ता साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपका हार्दिक स्वागत आहे. वेलकम. त्यामध्ये राहिल अन्सारी यांना आपण पाहतायत. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर कामनचा बाहुबली. अरविंद नाडार यावर लोअर फुटला चेंडू फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, मात्र झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. चौकार. होता ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना अमित कामणकर त्या ठिकाणी होते. पुढे जाऊ की मागे जाऊ अशातच मात्र द्वंद्व मनामध्ये असताना डबल माइंडमध्ये होते आणि त्यांच्या वरून चेंडू निघून जातोय. निर्णायक चौकार येतोय. 4 रन. संघाची धावसंख्या 18वर 2. अरविंद नाडार पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा उजव्या स्टेजच्या बाहेर होता आणि कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू. कमबॅक केले यावेळेला अरविंद नाडरने. 4 रनवर 1 सफलता त्याला प्राप्त झाले. 4 बॉलचा खेळ झालाय. दुसरे षटक प्रगतीपथावर आर्यन म्हात्रे आणि गणेश बनसोडे. 5 बॉलमध्ये 10 रन. 200च्या स्ट्राईक रेटने खेळी करतोय. फार मोठी जबाबदारी असेल या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये. चॅम्पियन कोण बनणार? नवीन मिळेल का चॅम्पियन? यामध्ये पायामध्ये टाकलेला चेंडू आहे. जोरदार अपील केलं जात आहे, मात्र पंचांचं बारकाईने लक्ष आहे की चेंडू हा उजवी एसटीच्या थोडा बाहेरून जात होता. पंच अपील फेटाळून लावतायत आणि एक लेग बाईचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 19. लॉस ऑफ 2 विकेट. 5 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या वर्षात आपण पाहिलं 2021ला छोटं रोपटं लावलं कामन प्रीमियर लीगच्या वतीने आणि टीम 94 पहिला चॅम्पियन्स बनला होता. दुसऱ्या वर्षात 2022मध्ये आपण पाहिलं तर मामा भांजे यांना आपण पाहू शकलात. शौर्य वॉरियर्स बनला होता पहिल्या वर्षाचा चॅम्पियन्स आणि उपविजेता होता टीम 94. मामा भांजे दुसऱ्या वर्षाचा चॅम्पियन राहिला आणि पुन्हा एकदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता सेकंड इयरला पाहायला मिळेल का जसं शौर्य वॉरियर्सने 2 वेळा चॅम्पियन्स पद मिळवलं होतं. या पुन्हा फटकामध्ये टायमिंग तितकंसं चांगलं नाही. चेंडू जाते सरळ डीप मिडॉनला. लॉंगॉनचा शतक अमित त्या ठिकाणी येईल क्षेत्ररक्षक. तोपर्यंत फक्त 1च धाव मिळेल. धावसंख्या झाली 20. 2 षटकांचा खेळ झाला. 20 रन 2 विकेट. स्ट्रॉंग स्ट्रायकर्स टीम. इम्रान शेख यांचा संघ एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय तर एका साईडला प्रदीप गुप्ता, राहुल गुप्ता यांचा संघ पाहायला मिळतोय आणि टीम मॅनेजर आहेत कुणाल पारधीला आपण पाहू शकतायत. 20 रन 2 विकेट. स्ट्रॉंग स्ट्रायकर्स टीम आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळते स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहे आणि अतिशय चांगलं आयोजन, नियोजन, भक्कम आयोजन. त्यामध्ये प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. नवोदितांना सुवर्ण संधी आणि अतिशय आमच्या पाहुण्यांचं आगमन. या सर्व काही गोष्टींचा मेळ म्हणजेच कामन प्रीमियर लीग. चिंचोटी ते नागले गवळी सर खऱ्या अर्थानं या खेळाडूंसाठी ही पर्वणी असते. प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक समालोचक, प्रत्येक पंच, प्रत्येक यूट्यूब लाईव्ह सर्वांना पर्वणी असते आणि सर्वांना असं वाटतं की या स्पर्धेत आपण हा वेळ व्यतीत करावा आणि आता शेवटच्या क्षणाला मात्र येऊन ठेपलेलो आहोत. चॅम्पियन्स कोण बनेल याकडे लक्ष सर्वांचं वेधित झालं आणि चिंचोटी ते नागले असं म्हटलं तर हा वर्ल्ड कप आहे या खेळाडूंसाठी. नाही, डेफिनेटली जे आयोजन आहे ते मात्र ए दर्जाचं आयोजन आहे. आपण नेहमी सातत्याने उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्रातील ही नामवंत स्पर्धा आहे. सुरुवातीला आपण उल्लेख करायचो ठाणे आणि पालघरचा उल्लेख केला, पण ठाणे आणि पालघर हा उल्लेख तितकासा योग्य ठरणार नाही आहे. कारण आपण सुद्धा कित्येक ठिकाणी आपण समालोचन करतोय, पण ज्या ज्या ठिकाणी समालोचन केल्यानंतर या स्पर्धेचं मी 5व्यांदा या स्पर्धेचं समालोचन करतोय
आणि मी तर म्हणेन की महाराष्ट्रातील प्रीमियर लीगची ही नंबर 1 स्पर्धा आहे. नक्कीच चंदू शेट्टे सरांनी सुद्धा उल्लेख केला होता की अशा प्रकारच्या स्पर्धे पहिल्यांदा मी समालोचन करतोय. डेफिनेटली प्रत्येकाचं मात्र भाग्य लाभलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण सातत्याने पाहत आहेत, तुम्ही झाले, हेमंत पाटील सर झाले, सातत्याने मात्र ही स्पर्धा कव्हर करत असताना यंदाचं माझं भाग्य लागलं की 5 दिवसांचं समालोचन करण्याची संधी. हजरतभाई शेख, त्यानंतर संजयभाई मात्रे, ऑल कॉमन क्रिकेट असोसिएशन, त्यामध्ये अजय पाटील, देवेंद्र भोसकर अँड ऑल टीम यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला बॅटची एज जरूर होती. चेंडू पाठीमागे निघून जातो शॉर्ट लेगला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचले गेले. 21 लॉस ऑफ 2 विकेट. आणि स्पेशली शाहिदभाई अन्सारी यांचं सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेन. आता इथून गवळी सर आपण पाहिलं तर बॉल उर्वरित 11 राहिलेत. म्हणजे 11 बॉलमध्ये माइंडमध्ये फिट असेल या फलंदाजांच्या की मॅक्झिमम 4 ते 5 जर मोठे फटके आले तर कदाचित एक फायटिंग टोटल बनण्याची दाट शक्यता वर्तवली जाईल. नाही, डेफिनेटली 45 किंवा 50पर्यंत धावसंख्या जर केली तर एक चॅलेंजिंग स्कोर म्हणता येईल. पण एक गोष्ट आहे की हाकीम खाननं खूप प्रभावित केलेलं आहे. विकेट टू विकेट गोलंदाजी केल्याने प्रत्येक मॅचमध्ये सातत्य त्याने दाखवलेलं आहे. मात्र तेच सातत्य या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये तो दाखवेल का, हे फार महत्त्वाचं आहे. ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील जरूर केली गेली होती विकेट किपरने. स्वप्नील पाटील विकेट किपर आहेत, परंतु स्वप्नील पाटील एक चांगले विकेट किपर, परंतु जेव्हा तुम्हाला जर विकेट मिळवायची असेल आणि अपील करायची असेल तर तुम्ही मेन पंचांकडे अपील करा. त्याचा बेनिफिट तुम्हाला 100% मिळेल, यात ती मात्र शंका नाही आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न डबल माइंडमध्ये होते. स्वप्नील त्या ठिकाणी पोहोचणार नाही आहेत. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. रनआउट चान्स. आणि हा न करता करता या वेळेला काय घडलं गेलं, 2 रन मिळाल्या आणि गणेश बनसोडे सारख्या खेळाडूला तुम्ही मात्र या ठिकाणी संधी देतायत. अतुल विरारकर पहा त्यांचं रिॲक्शन. 2 रन्स मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खरं तर क्षेत्ररक्षक आणि यष्टिरक्षक दोघांमध्ये थोडासा समन्वय बघायला मिळाला नाही आहे. खरं धावबाची शक्यता होती आणि गणेशसारख्या फलंदाजाला खरं तर जीवनदान मिळतं आहे. हकीम खान चर्चेत राहिलाय हा गोलंदाज या स्पर्धेमध्ये. चांगली गोलंदाजी करत 29 विकेट्स त्याच्या नावावर आहेत 5व्या सीझनपर्यंत. ऑन साईडला चीफ शॉट खेळला गेला आहे. बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फेकी वेगाने येते. ॲक्युरेट आयविन नाडर. 1 रन फक्त मिळेल. संघाची धावसंख्या 24 रन झालेल्या आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये स्ट्रॉम स्ट्रायकर्स या टीमची. या षटकामध्ये हाकीम खान खूप चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. आपण मध्ये 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. चातक पक्षी जसा वाट पाहतो ना, प्रत्येक चातक पक्षी जसा वाट पाहतो पावसाची, त्याच पद्धतीने मात्र प्रत्येक खेळाडू प्रेक्षक वर्ग या स्पर्धेची वाट पाहतात. आज शेवटचा दिवस, अंतिम टप्पा, अंतिम सत्र. या वेळेला बिमरचा बॉल बिमार केला असता निश्चित स्वरूपात आर्यन मात्रेला, परंतु वेगाने चेंडू आल्यानंतर नोच्या स्वरूपात धाव 1+1 अशा 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26. आतापर्यंत सातत्य बघितलेलं असताना मात्र यावेळेला खराब चेंडू हाताळलेला आहे हाकीम खानने. नोचा अर्थात बिमर चेंडू आहे, कारण ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिटचा बॉल. त्यामुळे आपण पाहू शकतायत कशा पद्धतीने गणेश बनसोडे या संधीचं सोनं करेल. स्मृती मंदाना महिला प्रेक्षक कक्ष आमच्या समोरच आपण पाहतायत ऑन स्क्रीनवर. यावेळेला ऑन साईडला फ्लिक ऑफ द रेस्ट, सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता माइंड ब्लोईंग फॅन्टास्टिक शॉट, षटकार. आपण पिकअप केलेला आहे चेंडूला, सरळ फेकून दिलेला आहे डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर आणि गणेश बनसोडेच्या बॅटमधून आलेला हा षटकार. 32 रन झालेले आहेत. ऑन साईडला जरूर सुंदर पद्धतीने खेळले गेले डीप मिड विकेटचा. फिल्डर फार वेगाने येतो ऋषभ आचोळकर, चर्चेत राहिलेला खेळाडू. यावेळेला विकेट मिळण्याची दाट शक्यता. यस, द फिंगर इज गॉन अ बंपर नाव. अमित गोलटकर सर बॅटरला परतावं लागेल. बॅक टू द टेक आउट, गॉन.
सुंदर क्लीन अँड नेट एका सुंदर प्रक्षेपण आपण पाहतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून काय प्रक्षेपण बघायला मिळतंय. पारदर्शकता आहे या स्पर्धेचीच. ऑलरेडी आपण पाहिले tenniscricket.in पहिली वेबसाईट आपल्याला पाहायला मिळाली यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. 33ला 3 धक्के बसले गेले. 3-3-3-3 म्हणजे 33 रन, 3 विकेट, 3 षटकं. हा योगच भेटीचा. आर्यन म्हात्रे 2 धावांवर खेळी करत असताना गणेश बनसोडे 11 बॉलमध्ये 20 रन केल्या. हकीम खानने 12 रन्स खर्चिक केल्या. विकेट मिळाली नाही परंतु इकॉनॉमिकल चांगली राहिली. मामा भांजे टीमने टॉस जिंकून प्रथमतः हा फिल्डिंग स्वीकारली. चर्चा चालली होती स्वप्नील पाटील अमित कामणकरची की आपण टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेऊ, परंतु त्यांनी पाहिला वेळ आहे आपल्याकडे, कारण घड्याळ जवळजवळ तेव्हा वाजले होते जवळजवळ 5:35 आणि त्यानंतर वेळ होता आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही फिल्डिंग स्वीकारू. अमित गोलटकर सर बॅट घेतल्यानंतर त्यांच्या पद्धतीने त्यांनी कित्येक वर्ष MRI बॉलवर क्रिकेट खेळलं. हे क्रिकेट सातत्याने नातं जोडलं गेलं आहे. हा आमचा लाडका प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. अतिशय प्रेक्षक वर्ग सातत्याने खूप चांगलं दाद देत असताना पाहायला मिळत आहेत. संपूर्ण प्रेक्षक गॅलरी खचाखच भरलेल्या आहेत. 33 धावा, 3 विकेट्स मिळालेत. आमचा प्रेक्षक वर्ग प्रेक्षक गॅलरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच प्रेक्षक म्हणजे स्टॅमिना आणि एनर्जिंग पॉवर हाऊस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. येस, अजय उपाध्याय आलेला याला मात्र फोर्स केलेला आहे आणि चेंडू आहे हवेत आहे. चेंडू खाली शतरक्षक येतोय आणि स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषेवर एक चांगला झेल. हे पाहू शकता आपण रिप्लेमध्ये फोर्सिंग शॉट खेळणं तितकंसं सोपं नसतं. त्यामुळे तुम्हाला ताकद खूप झोकावी लागते तरच तुम्ही लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफ क्लिअर करू शकता. मात्र संतोषला पहिलं यश मिळतंय. स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषेवर एक चांगला झेल समाप्त केला जातो आणि आर्यन म्हात्रे याची खेळी मात्र संपुष्टात आलेली आहे. पण जेव्हा तुम्ही चेंडूला फोर्स करताना त्यावेळेला फोरामचा चांगला वापर केला पाहिजे. तुमच्यामध्ये ते फोराममध्ये जान असली पाहिजे. जसं आपण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं थॉमस डायसला आपण सातत्याने पाहिलेला आहे आणि माहुलचा वंडर बॉय अर्थातच मंगेश वैती याचं जेव्हा तुम्ही फोरामचे स्ट्रोक पाहता ना त्यावेळेला त्याच्या फोराममध्ये खूप चांगली ताकद असते. या गोष्टी खूप मायने राखतात. ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळेला त्या प्रॅक्टिसमध्ये त्या गोष्टींचा वापर केला पाहिजे. तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता याला महत्त्व नाही आहे, तुम्ही कशी प्रॅक्टिस करता याला महत्त्व आहे. कारण आता ग्रामीण भागामध्ये सातत्याने आपण पाहिलं आहे प्रॅक्टिस करतात नो डाऊट गवळी सर. काही गोलंदाज असतात गोलंदाजी करतात. गोलंदाजी करून जर आपण पाहिला हा लाडका प्रेक्षक वर्ग आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने शिस्तप्रिय राहिलेत या 5 दिवसांमध्ये. चांगलं शिस्तीचं पालन करत असताना हे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सुद्धा मानाचा मुजरा आहे. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आणि विशेष म्हणजे जागा बसायला खेळाडू कक्षामध्ये आपण पाहतोय. खेळाडू कक्षापासून तर प्रेक्षक गॅलरीपासून तर रॅलिंगच्या बाजूला सुद्धा प्रेक्षक आहेत. पुढचा चेंडू हा चेंडूमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही कारण उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 धाव ॲड होईल आणि 34वर जाऊन पोचली गेली 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चा लाडका प्रेक्षक वर्ग आज संपूर्ण चहू बाजूने प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. 34 रन, 4 विकेट्स, 220 चौकार, 242 षटकार. हा चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. बॅक टू बॅक हा चेंडू वाईटचा इशारा येतोय. लागोपाठचा दुसरा चेंडू हा वाईट. आता मात्र धावसंख्या झालेली 34. 34 धावा झालेल्या आहेत. चौतीस धावा झालेल्या आहेत खरं तर स्कोअरबोर्डवर. हा चेंडूमध्ये हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑनला चेंडू जातोय. फक्त एकच धाव. ताकद तितकीशी झोकली नव्हती त्यामुळे फक्त एकच धाव मिळेल. आता मात्र एका धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 35. 35 लॉस ऑफ 4 विकेट. स्ट्रॉंग स्ट्रायकर्स टीमची ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये धावा थांबवले संतोष बिनने.
चांगली गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर भेदक मारा, नियंत्रणबद्धता, एकाग्रता, लयबद्धता, अचूकता आणि भेदकता. हा चेंडू स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सरळ फेकून दिलेला आहे. स्ट्रेट हिट, लॉंग ऑन सीमार ह्याच्या बाहेर षटकार. होता सागर भगत यांच्या स्वागतासाठी चेंडू निघून गेला. षटकारात परावर्तित करणारा हा षटकार. सुपर. संघाची धावसंख्या तब्बल आता 42 वर जाऊन पोहोचली गेली. 41 झालेले 41. पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या चेंडूला चेंडू सरळ जाते तो लॉंग ऑनला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न आणि मात्र 2 धावा. पंचांचा काय श्रमण फलंदाज बाद होतोय. डायरेक्ट हिट झालेला आहे. पंच काय इशारा करतायत पाहूया. तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. कुठला बॅटर बाद झालेला आहे यासाठी खरं तर तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. तिसरे पंच टीव्ही पंच या ठिकाणी पाहणी करतील आणि कुठला फलंदाज कुठला बॅटर बाद झालेला आहे त्याचा इशारा आपल्यापर्यंत येईल. फलंदाज बाद आहे मात्र खेळाडू कक्षामधून बॅटरने लगेच जायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे कारण फलंदाज बाद होणार आहे. आपण जायचं आहे. पंचांचा इशारा आहे. तिसऱ्या पंचांचा काय डिसिजन ते पाहूया आपण. फलंदाज बाद आहे मात्र स्ट्राईक एंड किंवा नॉन स्ट्राईक एंडचा कुठला बॅटर बाद आहे यासाठी खरं तर रेफरल आहे. अजय उपाध्याय बाद झालेला आहे. अजय इज आउट. षटकातील फॉलो थ्रू मध्ये चुकतो या ठिकाणी पंच डेड बॉलचा इशारा करतायत. संतोष बिंड याला ड्राईव्ह केलाय. चेंडूला मिड विकेटला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होतंय. धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. फोर्टी-फोर 44 धावा झाल्या आहेत. 44 धावा झालेल्या आहेत. 2 लगातार रनआउटच्या स्वरूपात हा आमचा लाडका प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतो आमच्या ऑन स्क्रीनवर. आणि हे नागलेचे काही जे आयोजक सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत जे एन्जॉय करतायत. त्याच्यात निशांक पाटीलला आपण पाहतायत. करण यांना आपण पाहू शकतायत. संपूर्ण ही मंडळी आपल्याला पाहायला मिळते. 44 धावा झालेल्या आहेत. 44 मनीष आलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. करण राजभर याला मात्र थोडासा बाहेरून जर चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅटला स्पर्श करून चेंडू येतो जवळपास पहिल्या स्लिपमध्ये आणि
फक्त एकच धाव मिळेल. 45 धावा झालेल्या आहेत. 45 धावा आणि 46 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय स्ट्रॉंग स्ट्रायकर्स टीमने. प्रतिस्पर्धी संघ मामा भांजे या टीम समोर 46 रन्स टू विन. कॉमन प्रीमियर लीगचा थरार आपण पाहताय. शेवटच्या टप्प्यात येऊन आपण राहिलोय. चॅम्पियन्स कोण बनेल? शौर्य वॉरियर्स पहिला वर्षाचा विजेता संघ ठरला होता 2021 मध्ये. 2022 मध्ये मामा भांजे, 2023 मध्ये टीम 94, 2024 मध्ये शौर्य वॉरियर्स आणि आता 2025 मध्ये फिलिंग द ब्लँक. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे कारण 45 धावा झाल्यात आणि 46 धावांचं लक्ष आहे. 46 इज अ टार्गेट. आणि KPLचा चॅम्पियन कोण? अंकित पाटील आपण थोडा संपर्क साधायचा आहे. यस, मॅच सुरू राहील. आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. यापूर्वीच मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे ते म्हणजे ग्रामपंचायत पायगावचे माजी सरपंच तथा मास्टर 40+ संस्थापक अध्यक्ष धनंजय अण्णा गवळी आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर यांचं स्वागत आणि सन्मान. धनंजय अण्णा गवळी, आपणास विनंती, आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. हाजतभाई शेख साहेब, त्याचबरोबर संजयभाई म्हात्रे, आपल्यास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केलं जाईल. धनंजय अण्णा गवळी म्हणजे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि मास्टर 40+ क्रिकेट जी संघटना आहे भिवंडीमध्ये, तब्बल त्या संघटनेमध्ये 40 संघ आहेत. संघाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. उत्कृष्ट क्रिकेटर, एक दानशूर व्यक्ती आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान केलं जाईल. एसएच एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हाजरभाई शेख साहेब, त्याबरोबर संजयभाई म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केलं जाईल. सोबत अशोकजी भोईर, मैत्री ग्रुपचे अध्यक्ष, त्यानंतर विजयजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विजयजी म्हात्रे आपण यायचं आहे. विजयजी म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केलं जाईल. मॅच सुरू राहील. विजयजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. यस, फायनल मॅच आपण बघतोय. कॉमन प्रीमियर लीग 20-25 हा 5वा सीझन आहे. कॉमन क्रिकेट असोसिएशन present and sponsors by SH Enterprises, Sajjad by Sheikh Sanjay Mhatre and Team 94. Final match, Imran Sheikh from Team Storm Striker विरुद्ध प्रदीप गुप्ता and राहुल गुप्ता from Team मामा भांजे. पहिला बॉल घेऊन जातो गोलंदाज तन्मय पाटील. फुटॉस बॉल, फुल ट्रीटमेंट, बॉलला पाठवलाय डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. यस, त्यानंतर मुन्नाजी चव्हाण, डीजे 1-2 मिनिटं फक्त थांबायचं आहे. मुन्नाजी चव्हाण आपण याचं आपलं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. आमचे मुन्ना चव्हाण आपण यायचं आपलं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. चांगला फटका पहिल्याच बॉलवर, खराब बॉल, चांगली ट्रीटमेंट दिले. अमित कामनकरचा जर विचार केला या सीझन मध्ये काय जबरदस्त कॅप्टनशिप केलेली आहे. 40+ क्रिकेट संघटना जी आहे त्याचे सचिव आहेत खरं तर मास्टर.
कामन परिसरातील जी संघटना आहे त्याचे ते सचिव आहेत अजयजी पाटील सुद्धा आहेत. यावेळेला फिल्डिंग स्वागत बघितली सन्मान आपण. करण्यासाठी जे केसीएचे अध्यक्ष आहेत अजय अजयभाई शेख, उपाध्याय, संजयभाई म्हात्रे यांच्या वतीने स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. जबरदस्त फिल्डिंग अजय उपाध्याय याची. सिंगलच फक्त मेल. नक्कीच हा बॉल जर सुटला असता तर गेला असता बाउंड्रीच्या बाहेर. अगदी सेफ शॉट म्हटला जातो क्रिकेट मधला स्ट्रेट ड्राईव्ह. 5 धावा धावपलकावर लागतात. अमित पोस्तीला 5 वर 2 बॉलचा सामना. आता मात्र ऋषभ तिसरा असा फलंदाज आहे ऋषभ ज्याने या सीझन मध्ये 100 धावा पूर्ण केलेल्या आहेत KPL मध्ये. जबरदस्त कामगिरी ऋषभ अचोलकर याची. त्यानंतर मनोहरजी गुप्ता यांचे स्वागत आणि सन्मान करण्यात येईल. मनोहरजी गुप्ता आपण यायचं आहे. मनोहरजी गुप्ता यांचे स्वागत आणि सन्मान करण्यात येईल. बाजू बदलून यावेळेला लेफ्ट हँडर बॅटरसाठी राऊंड विकेटचा मारा. हो चांगला बॉल जॉकर केला होता. अपील कॉडवेनची. आवाज आला होता मात्र जो बॅट ग्राउंड झाला होता त्याचा आवाज आला होता. डॉट बॉल जातोय. चांगला कमबॅक करतोय गोलंदाज. पहिला बॉल फुल टॉस खराब टाकला होता मात्र त्यानंतर चांगला कमबॅक. नंदकुमारजी भोईर आपण सुद्धा याचं आपलंही स्वागत आणि सन्मान केलं जाईल. नंदकुमारजी भोईर यांचंही स्वागत आणि सन्मान SS एंटरप्राइजेसचे अजयभाई No ball. शेख त्याचबरोबर संजयभाई म्हात्रे आपले शुभ हस्ते करतील. कॅच जरूर झाला होता मात्र नोचा इशारा. बीमर आहे जीवनदान मिळतो मात्र हा नो बॉल अतिशय जास्त जलद गतीने आला होता. चांगलं टाइम करू शकला नाही ऋषभ. नाहीतर फुलटॉस बॉलवर नक्कीच एक मोठा फटका ठोकतोय ऋषभ. मात्र यावेळेला संधी मिळते. फ्री हिट असेल पुढील बॉलवर आणि समोर बॅटर आपण बघतोय अमित कामनकर दिसतोय. फायनल मॅच KPL सीझन 5. फ्री हिटचा बॉल घेऊन जाईल बॉलर तन्मय पाटील. अमित साडी पत्कार चांगलं आहे. अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेटला जातोय. फील्ड त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल. भावेश ठाकरे होता. 1 धावेने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 8 रन्स. म्हणजे जोडीला समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत पालकर भूषण प्रमोद शेडगे. वेलकम प्रमोद. फायनल मॅच. थँक्यू व्हेरी मच हेमंत पाटील सर यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये सातत्याने 5व्या सीझन मध्ये सुद्धा ऐकतायत. 8 रन झालेले आहेत मामा भांजे या टीमच्या. सुरुवात चांगली झाली नो डाऊट. अपटून टाकला यावेळेला चांगला बॉल. हा प्रकार होता थोडसा बघितलं. रायझिंग डिलिव्हरी टाकली यावेळेला गोलंदाज तन्मय पाटीलने. चॅम्पियन कोण होईल थोड्याच वेळामध्ये हा जो प्रश्न आहे यक्ष प्रश्न सुटणार आहे. 5 बॉलमध्ये 8 धावा. गोलंदाजी चांगली आहे आतापर्यंत तन्मय पाटील याची. तन्मय पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड विकेटचा मारा. ओ आणखीन एक चांगला बॉल. जबरदस्त गोलंदाजी. हे आमचं VIP डाईस दाखवलं जाते ज्यामध्ये आमचे प्रमुख अतिथी भरपूर गच्च भरलेला आहे. VIP डाईस भरपूर प्रेक्षक आपण बघतो या कॉमन प्रीमियर लीगचा हा आजच्या या सुपर संडेमध्ये फायनल मॅच बघण्यासाठी. खरोखरच एक सक्सेसफुल स्पर्धा आणि महाराष्ट्रामधली नंबर 1ची स्पर्धा आपण बघतोय प्रीमियर लीग मधली कॉमन प्रीमियर लीग. 1 षटकाची समाप्ती. धावसंख्या आहे 8 धावा. कुठलाही विकेट नाही. निश्चित स्वरूपात 38 धावांचा अजून सुद्धा आपण पाहत आहेत. गरज असेल मामा भांजे या टीमला. संध्याकाळचं 17 आहे. 18 बॉल 38 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अमित कामणकर 3 बॉलमध्ये 6 रन. ऋषभ अचोलकर एका साईडला 4 बॉलमध्ये 1. हेमंत पाटील सर ऋषभ अचोलकर थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. शांत राहिलाय परंतु या फलंदाजाला जास्तीत जास्त शांत ठेवून चालणार नाही आहे. कारण ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केल्याने या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाची बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. अप्रतिम जबरदस्त बॅटिंग. 100 धावा या सीझनमध्ये त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. एकाच सीझनमध्ये 100 धावा जर तुम्ही पूर्ण करता तर नक्कीच तुमची बॅटिंग बहरलेली आहे. 3 बॅटर ज्यांनी 100 धावा पूर्ण केल्या. अतुल ठाकरे, त्यानंतर राहिल अन्सारी आणि ऋषभ अचोलकर. आतापर्यंत 10 विकेट्स आहेत भावेशच्या नावावर. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. यावेळेला व्हाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मेल आणि टीमचं टोटल जाईल 9 वर. बाहेर निघणारा चेंडू होता आणि भावेश ठाकरेचा हा बॉल व्हाईटच्या स्वरूपात पाहायला मिळतो. अमित गोलटकर सर त्या ठिकाणी आहेत. एका साईडला अमोल वेतोस्कर सर आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही पंच ऑन फील्ड फायनल मॅचसाठी. आमचा VIP डाईस आणि संपूर्ण भरगच्च आपल्याला पाहायला मिळतोय हा शामियाना. और 2 विकेट. हुकचा फटका. थोडासा मिस्की हुक शॉट आहे. फिल्डर येतोय. कॅच घेण्याचा प्रयत्न. हाफ अँड टफ चान्स होता
विपुल येतोय आणि मात्र ह्या ठिकाणी बघितलं 2 धावा पूर्ण. आणखी धाव मिळेल का? थोडासा उशिरा थ्रो केला विपुल याने. 2 धाब्यांनी धावसंख्या पोहोचते 11वर आणि आमच्यापर्यंत माहिती आलेली आहे जी चॅम्पियन्स ट्रॉफी चालू आहे, बिग रायव्हरी चालू आहे भारत विरुद्ध पाकिस्तान. या भारत आणि पाकिस्तानमध्ये जी मॅच चालू त्या ठिकाणी पाकिस्तानला 241वर ऑल आऊट केलेला आहे भारताने. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झाला. 11 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 46 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर अमित कामणकर सारखा एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याची ओळख. भावेश फक्त दिशा दिली, मात्र फिल्डर आहे बॅक ऑफ द पॉइंटला. फिल्डिंग चांगली, मात्र 1 धावेसाठी रोखू शकत नाहीये. सिंगल तर मिळते. 1 रननी टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 12. 12 विदाउट लॉस. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत दोन्हीही बॅटर. जाणतायत हवेचा झोत पूर्णपणे थांबलेला आहे. बॉल आपल्या रडारमध्ये येत नाही आहेत आणि त्यासाठी सेन्सिबल क्रिकेट खेळणं फार गरजेची गोष्ट राहील. परंतु इथून जर आपण पाहिलं तर सिंगल डबलने धावा येतील, परंतु प्रेशर थोडंफार कुठेतरी वाढताना पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही आहे. अस्किंग रन रेट थोडासा वाढला जाईल. 16 बॉलमध्ये 34ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 46चं टार्गेट आहे. मात्र नक्कीच ही मॅच सुद्धा एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या सर्व मॅचेस प्रमोद जबरदस्त रफ अँड टफ मॅच पाहायला मिळाल्या, काटेकी टक्कर मॅच पाहायला मिळाल्या. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच आपल्याला पाहायला मिळाला. आज प्रेक्षकांनी जो वेळ काढलेला आहे मॅच बघण्यासाठी त्यांचा पैसा वसूल झालेला आहे. डेफिनेटली कारण कामन प्रीमियर लीग आपण पाहत आहेत. एक उच्च स्तराची स्पर्धा, हाय क्वालिटी स्पर्धा, टॉप क्लास स्पर्धा, नंबर 1 स्पर्धा म्हणून प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो, ह्या वेळेला थोडासा पुढे बॉल खोदून काढला जातोय. मिड विकेटला फिल्डर आहे. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग, सिंगलच मिळेल. स्ट्राईक रोटेट होते. अमित कामनकर याच्याकडे स्ट्राईक येते. आज आपण जर बघितलं तर या सीझनमध्ये बघितलं अमित कामनकरने चांगली कॅप्टनशिप केलेली आहे. अकबर शेख नंतर मी म्हणेन का हा दुसरा कॅप्टन आहे ज्यांनी चांगली कॅप्टनशिप केलेली आहे KPL मध्ये. आणि रिदम सहित फलंदाजी करताना मी 4 ते 5 वर्षाच्या पलीकडे सायवनच्या मैदानात अमित कामणकरला पाहिलं होतं. तूच अमित कामणकर पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसताना त्याची बॅटिंग अप्रतिम होताना पाहायला मिळते. भावेश ठाकरे लेफ्ट आर्म ओव्हर द बेस्ट आर्म. ओ चांगला बॉल कटर होता. यावेळेला चुकतो फलंदाज, स्वतःच नाराज आहे स्वतःवर. 2 बॉल शेष असतील या ओव्हर मधले. भावेश ठाकरेचं कौतुक करावं लागेल. काय बॉलिंग केले अमित कामणकर. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. या ट्रॉफीकडे सर्वांची नजर लागले. ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय ध्येय आहे. भावेश पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. ओ पुल केलाय यावेळेला आणि बॉलला पाठवून दिलाय बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार अमित कामनकर याने मारलेला आहे. जबरदस्त धमाका. मात्र छोटा पॅक बडा धमाका. मूर्ती लहान कीर्ती महान, वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आत्ता कुठेतरी प्लेन मैदानं आलेत, परंतु ज्यावेळेला सायवन, वज्रेश्वरी, गणेशपुरी परिसरामध्ये आमच्या परिसरामध्ये जेव्हा कामन टीम खेळायची ना त्यावेळेला बांधावरून उडी मारताना सुद्धा जय मात्रेला पाहिलंय आणि त्या झेल टिपलेल्या आहेत.
यस नवीन बॅटर येतोय आदित्य बरफ. मागच्या मॅचमध्ये सेमीफायनल मॅचमध्ये मॅच विनिंग बारी खेळली होती आदित्य बरफ याने. 12 बॉलमध्ये 26ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 13च्या रिक्वेस्ट रन रेटनी बॅटिंग करायची आहे. आदित्य बरफ याची माहिती अशी आहे की अनंत बरफ यांचे ते सुपुत्र आहेत आणि एक वेळ अशी होती की अनंत बरफ कॉमन क्रिकेटमधले सर्व उत्कृष्ट फलंदाज म्हणून म्हटलं गेलं होतं त्यांना. निश्चित स्वरूपात जसं तुम्ही उल्लेख केला जयंत म्हात्रे साहेबांनी मान डोलावली कारण त्यांना माहिती आहे साक्षीदार होते ते. आमच्या व्यासपीठावर हजरतभाई शेख यांना आपण पाहतायत. संजयभाई म्हात्रे इव्हन जोडी आपण पाहू शकाल. SH एंटरप्राइजेस आज हे नाव नाही तर ब्रँड आहे. कुठेही स्पर्धा असो, ऑल इंडिया ओपन असो, एक फॉर्मॅट असो, टीम 94 हे नाव झळाळताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. हेमंत पाटील सर 12 बॉल 26 रन. धावांचा वेग थोडासा कमी जरूर झालेला आहे. जय म्हात्रेने कॅश टिपल्यानंतर आदिल अली यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज आलंय. स्ट्राईक एंडला आहे ऋषभ पाचोलकर. नॉन स्ट्राईक एंडला आहे आदित्य बरफ. ही जोडी मैदानामध्ये आणि 12 बॉलमध्ये 26ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते. KPL सीझन 5चा हा मेगा फायनल मॅच. घाई करायची आपण. चला घाई करा कारण सूर्य आपण बघतो अस्ताला गेलेला आहे. बॅड लाईट मैदानामध्ये येईल. डोंट वेस्ट टाइम प्लीज. तन्मय पाटील जास्त वेळ आपण व्यर्थ घालू नका प्लीज. आमच्यापर्यंत सूचना येतात त्या सूचनाचं पालन करावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवर येतोय प्रेम जाधव. महत्वपूर्ण षटक असेल प्रेम याचं. हो चांगला बॉल. पहिलाच बॉल चांगला टाकतोय. प्लेन मिस. डॉट बॉल. सुरुवात जबरदस्त गोलंदाजीमध्ये प्रेम जाधव याची. जबरदस्त हा बॉल पाहायला मिळाला. 11 बॉल आणि 26 रन. पहा चेंडू डिलिव्हर्ड झाल्यानंतर थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू कट झाला आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. या चेंडूवर प्रभावित झाले चिराग म्हात्रे. ज्या पद्धतीने 2021चा उत्कृष्ट गोलंदाजचा किताब पटकावला होता तो चिराग म्हात्रे आपल्याला ऑन फ्रेम पाहायला मिळाला. ओ द विकेट. ओ पुन्हा एकदा चांगला बॉल टाकतो. या प्रतिम डिलिव्हरी. पहिले दोन्ही बॉल डॉट टाकलेले आहेत. या वेळेला आपण बघतो प्रेशर वाढवलं जाते बॅटर ऋषभ पाचोलकरवर कारण ज्यावेळेस स्मिथ चेसिंग करता हे बघितलं आपण. बॉल लेंथ बॉल होता आणि मग बाउन्स सुद्धा झाला. जर चेसिंग करत असताना तुम्ही जर 2 बॉल डॉट खेळता तर नक्कीच. आता जर बघितलं ऋषभने याच्या अगोदर चांगले स्ट्राईक रन रेटनी बॅटिंग केली होती मात्र या मॅचमध्ये 7 बॉलमध्ये फक्त 2 वर बॅटिंग करतो. हे आमचं VIP डाईस. काय जबरदस्त यावेळेला आपण पाहतायत VIP डाईस आणि संपूर्ण भरगच्च भरलेलं. ओ चांगला फटका आहे मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर येतोय डीप मिड विकेटला. चांगलं फिल्डिंग होते मात्र 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील आणि या 2 धाब्यांनी टीमचं टोटल मध्ये फरक पडेल. स्कोर जाईल स्कोरबोर्डवर 22 रन्स. प्रेम जाधव सुपर बॉलिंग करत असताना हेमंत पाटील सर प्रेम जाधवचे होप्स कधी वाढले ज्यावेळेला भावेश ठाकरेला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला त्याने समर्पित केलं डेडिकेट केलं की प्रेम जाधव तुला ही मात्र माझ्याकडून डेडिकेट केलेली ही मॅन ऑफ द मॅच आहे. तेव्हा त्याचा ऊर्जा संचारली आणि चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. और द विकेटनी प्रेम जाधव. ओहो यावेळेला जोरदार अपील लेग बिफोरची मात्र पंच सहमत नव्हते या वेळेला. आणखीन जर आपण बघितले जे स्ट्रॉंग स्ट्रायकर टीमचे ऑनर आहेत इम्रान शेख यांनी सुद्धा चांगलं मोटिवेशन दिले प्रोत्साहन चांगले दिलेले आपल्या खेळाडूला आणि आज इम्रान शेख नक्कीच भरपूर खुश असतील. कधी कधी कोणी दुःखाने झोपू शकत नाही मात्र आज सुखाने आनंदाने ते झोपणार नाहीत इम्रान शेख कारण त्यांची जी इच्छा होती या KPL मधून आपण एक ट्रॉफी घेऊन जायची ती इच्छा आज पूर्ण होणार आहे. नक्कीच. अजूनपर्यंत 8 बॉल 23 रन आणि ऋषभ सारखा बॅटर आहे स्ट्रगल करतोय. आदित्य बरफ इथून जर एक षटकार आला चौकार आला तर सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस पुन्हा एकदा वाढले जातील यात ती मात्र शंका नाही आहे कारण क्रिकेट आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. हे 2 बॉल अतिशय महत्वाचे. 2 मध्ये कमीत कमीत 6 ते 8 रन यायला पाहिजे. कमी रन जर आले तर नक्कीच सामना थोडासा फसेल मामा भांजा टीमसाठी. घाई करायची आहे वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. 2-2 ड्रोनने ही स्पर्धा कॅप्चर केली जाते. त्यानंतर 5 कॅमेरे ही स्पर्धा कॅप्चर केली जाते. जबरदस्त स्पर्धेचं आयोजन. ओ हवेत बॉल आहे मात्र फिल्डर बघितलं आपण आदित्यचा हा फटका डीप मिड विकेटला कॅच सुटला जातोय. फिल्डर होता त्या ठिकाणी. विपुलच्या हातामधून ही चुकी होते. जीवनदान मिळतोय आदित्य बरफ याला. 2 धावा येतात. उर्वरित 7 बॉलचे 7 मध्ये 21ची आवश्यकता आणि शेवटच्या बॉलवर प्रमोद षटकार यायलाच पाहिजे.
जर षटकार नाही आला तर समस्या वाढू शकेल मामा भांजा टीमवर. ॲब्सोल्युटली राईट. या बॉलवर जर षटकार आला तर या झेलचा कुठेतरी विचार केला जाईल, यात ती मात्र शंका नाही आहे. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध होतो गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. सूर्य अस्ताला चाललाय. आमचे कॅमेरामॅन यावेळेला जरूर दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल घेऊन जाईल प्रेम जाधव. टर्निंग पॉइंट ओव्हर टाकताना दिसतोय प्रेम. हो ब्लॉकल मध्ये होता, पायाच्या समोरून खेळला जातोय. लॉंगांच्या दिशेने फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. एकच रन. 20 धाब्यांची आवश्यकता शेवटच्या षटकामध्ये. मी म्हटलं की मोठा फटका यायला पाहिजे. शेवटच्या बॉलमध्ये जर मोठा फटका आला असता तर इक्वेशन कमी असतं. मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर 6 बॉल शेष. मात्र ज्या वेळेस 2022ला चॅम्पियन ठरला होता मामा भांजे टीम, त्यावेळेस मामा भांजे टीमला शेवटच्या षटकामध्ये 19ची आवश्यकता होती आणि 19 चेस केले होते. यावेळेस 20ची आवश्यकता आहे. म्हणजेच त्याचीच पुनरावृत्ती यावेळेला पाहायला मिळेल का? हीच ती वेळ आहे. अभि नाही तो कभी नाही. चला वेळ दौडू नका प्लीज. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. वेळेबद्दल सहकार्य करा. कोणता संघ चॅम्पियन्स बनेल? मामा भांजे जर विन झाले तर सेकंड टाइम चॅम्पियन्स बनण्याच्या तयारीमध्ये आहेत. नवीन चॅम्पियन्स बनेल का याकडे लक्ष असेल. कोणत्या संघाला एका वर्षाची वाट पाहावी लागेल? 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद, म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होतं. आणि कामन प्रीमियर लीग ही मात्र नव्याने उभी राहते. इच्छाशक्ती प्रबळ करणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. एकदा आयोजन आवडलं असेल तर सर्वांना विनंती करेन की जोरदार टाळ्या या आयोजनासाठी येऊ द्या. टाळ्यांचा गजर यायला हवा. तुम्हा आम्हा सर्वांना परवानगी मिळाली आणि हे भाग्य मिळालं, त्याबद्दल आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खरोखरच हे पूर्ण श्रेय जाते ते कॉमन क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी, अध्यक्ष जे पाटील, उपाध्यक्ष सचिन गाग, नितीन म्हात्रे, अंकित पाटील, सल्लागार देवेंद्र भोसकर आणि ऑल टीम केसीची. आणि त्यानंतर हे स्पॉन्सर्स केलेलं आहे ते हजरतबाई शेख आणि संजय म्हात्रे, एस.एच. इंटरप्राइजेस अँड टीम 94. शेवटचे 6 बॉल 20ची आवश्यकता. ज्यावेळेस 19ची आवश्यकता 2022 मध्ये होती त्यावेळेस दर्पण आचोलकरनी ते 19 पूर्ण केल्या होत्या. यावेळेस त्याचाच बंधू मैदानामध्ये दिसतोय, तो म्हणजे वृषभ आचोलकर. बघूया त्याचा बंधू या वेळेला मामा भांजा टीमला चॅम्पियन बनवून देईल की नाही. बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर अजय उपाध्याय. समोरच्या एंडकडून स्ट्राईक एंडला आहे आदित्य बारब. हो चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी. DRSची मागणी केलेली आहे. फेर डिलिव्हरी. हे ड्रोनचं दृश्य पक्षाच्या नजरेमधून आमचं ग्राउंड कसं दिसलं असेल, KPLचं ग्राउंड कसे दिसेल हे दाखवले जाते ड्रोनच्या माध्यमातून. अप्रतिम टेलिकास्ट. डिसिजन इज पेंडिंग. फेर डिलिव्हरी आहे मात्र पंचांना चॅलेंज केलेलं आहे की हे वाईट साठी रेफर केलेलं आहे. जबरदस्त व्यंगम दृश्य आपण बघतोय. दोन्ही बाजूला ग्राउंडच्या पार्किंगची व्यवस्था आहे. एक सुसज्ज असे मैदान आणि हे मैदान सजवलेलं आहे. वेदिका मंडप डेकोरेटचे हंसराज पाटील आणि बॅनर जे आहेत ते बॅनर बनवलेले आहेत तांगडी आमचे जयेश तांगडी यांच्या माध्यमातून हे बॅनर सुद्धा बनवलेले आहेत. फेअर डिलिव्हरी. 5 बॉल शेष. हे बघितलं थोडासा शफल झाला होता. दुसरी जी रेषा आहे त्याच्या आतमधून हा बॉल जातोय. एक्युरेट डिसिजन बाय अंपायर. आणखीन एक चांगला बॉल. बघितला टप्पा ऑप्स्टमच्या बाहेर पकडून ठेवलेला आहे अजय उपाध्याय यांनी. चांगली गोलंदाजी. पहिले 2 बॉल डॉट. इनक्रेडिबल बॉलिंग. अजय उपाध्यायने जे 2 बॉल टाकले अप्रतिम घातक सिद्ध होणारे पाहायला मिळाले. एकाच लेंथवर गोलंदाजी करत असताना सुंदर सुपर लाईन अँड लेंथ पाहायला मिळते. अजय उपाध्याय मॅग्निफिसेंट बॉलिंग. 4 बॉल 20ची आवश्यकता. 4-20. 2 षटकार 2 चौकारांची आवश्यकता चॅम्पियन बनण्यासाठी. आणि ही 20 धाबा डिपेंड कराव्या लागतील चॅम्पियन बनण्यासाठी. स्टॉर्म स्ट्रायकर टीमला आतापर्यंत तन्मयची टीम कधीच फायनल मध्ये पोहोचली नव्हती. या सीझन मध्ये पोहोचली आहे आणि चॅम्पियन बनण्याच्या मार्गावर सुद्धा आहे अजय उपाध्याय. ओ यावेळेस चांगला फटका. बॉल येईल फाईन लेगच्या दिशेने. बाउंड्रीच्या बाहेर 4 रनसाठी चौकार.
3 बॉल आणि विजयासाठी 16 रन ऐन वेळेला ह्या वेळेला जरूर चौकार येत असताना पाहायला मिळतोय. हा निर्णायक चौकार, जबाबदारीचा चौकार असंच म्हणावं लागेल. आदित्य बरफच्या बॅटमधून 3 बॉल 16ची आवश्यकता. इथून अजून एक मोठा फटका आला हेमंत पाटील सर, तर अजून सुद्धा हृदयाची स्पंदने वाढतील प्रत्येक प्रेक्षकांची. यस, नक्कीच नक्कीच जबरदस्त सामना. आज प्रत्येक सामना अगदी अटीतटीचा झालेला आहे. शेवटचे 3 बॉल 16 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अजय उपाध्याय बॉलिंग ट्रॅकवर. खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय लॉंगनला. फक्त एकच रन मिळेल. एक पेक्षा जास्त काही नाही. इक्वेशन जर आपण बघितलं तर 2 बॉल 15ची आवश्यकता. 2 जर फेअर डिलिव्हरी फक्त टाकल्या तर या ठिकाणी चॅम्पियन बनेल इम्रान शेख फॅम टीम स्ट्रॉम स्ट्रायकर. जबरदस्त कामगिरी या केपीएल सीझन 5 मध्ये स्ट्रॉम स्ट्रायकर टीमने. भरपूर चर्चा होती की तन्मय पाटील केसीएचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे, मात्र त्याची टीम कधीच फायनल मध्ये आजपर्यंत पोहोचली नव्हती, मात्र आज पोहोचली आणि फायनलचा चॅम्पियन सुद्धा बनण्याच्या मार्गावर आहे. डेफिनेटली एक आपण ऑब्झर्व केलं असेल, जेव्हा जेव्हा अमित कामणकर टिकून राहिला तेव्हा तेव्हा मात्र मॅच विनिंग करून दिली. हे मात्र अमित कामणकरच्या माध्यमातून सातत्याने पाहिलं. जेव्हा तो विकेट मिळाली तिथून थोडंसं दॅट्स अ टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळाला. 2 बॉल आणि विजयासाठी 15 रनची आवश्यकता आहे. जास्त प्रेशर यावं नाही त्यासाठी या सीझन मध्ये बघितली जी स्ट्रॅटेजी होती. जय म्हात्रेला कॅप्टन बनवलं होतं या सीझन मध्ये. 5वा बॉल. यावेळेला बघितलं स्टंपच्या वरून बॉल येतोय. डॉट बॉल. 1 बॉल आणि 15 रनची आवश्यकता म्हणू शकतो आपण. फक्त औपचारिकता. इम्रान शेख आज तर नक्कीच झोपणार नाहीये. जे मागचं 5 वर्षाचे त्याचं स्वप्न होतं ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण होताना दिसेल. 1 बॉल 15ची आवश्यकता. एक जल्लोष आपण बघू शकतोय स्ट्रॉम स्ट्रायकर टीमच्या पक्षामध्ये. आपण बघू शकतो काय जबरदस्त जल्लोष. पहा ना, शाहिद अन्सारी साहेब त्या ठिकाणी सांगतायत कोणी मध्ये जाऊ नका. बॉल पडण्याच्या अगोदर जर तुम्ही गेलात तर कदाचित आपण पाहत आहेत जेव्हा पंच घोषित करतील की सामना हा समाप्त झालाय त्यावेळेला तुम्हाला चॅम्पियन्स घोषित केलं जाईल. आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत की सरळ सगळे प्रेक्षक आणि त्यांचे समर्थक आपल्याला पाहायला मिळतील. 1 बॉल आणि 15 रनची आवश्यकता. शेवटचा बॉल 15ची आवश्यकता. ऋषभ पचोलकर स्ट्राइक एंडवर. अजय उपाध्याय बॉलिंग मार्कवर. शेवटचा बॉल. यावेळेला अपेश होत आहे. रन मिळणार नाही जास्त. ही मॅच जिंकलेली आहे आणि चॅम्पियन बनलेला केपीएल सीझन 5 चा स्ट्रॉम स्ट्रायकर इम्रान शेख फॅम टीम. कॉंग्रॅच्युलेशन. जबरदस्त जल्लोष.
स्टॉर्म स्ट्रायकर अभिनंदन, इम्रान शेख अभिनंदन, जय म्हात्रे अभिनंदन, तन्मय पाटील अन ऑल टीम स्टॉर्म स्ट्रायकर अभिनंदन, राहुल गुप्ता, प्रदीप गुप्ता यांना मामा म्हणजे तुम्ही सुद्धा रनर अप राहिलेले, म्हणजे तुम्ही सुद्धा जबरदस्त कामगिरी केलेली आहे KPL सीझन 5 मध्ये. अप्रतिम मॅच आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि खरोखरच KPLचं हे पर्व 5वं अगदी सक्सेसफुल आणि जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालं. नाही, डेफिनेटली आपण पाहतोय की कॉमन प्रीमियर लीग आणि हे 5वं पर्व जे आहे एक जबरदस्त पर्व बघायला मिळालं. खास करून मॅचेस अतिशय क्रुशियल बघायला मिळाल्या आणि हेमंत आपण पाहतो जी डिसिप्लिन आहे ती फार महत्त्वाची बघायला मिळाली. कारण जे समालोचक नामांकित समालोचक या ठिकाणी ज्याने आलेला आहे आणि उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्रातील ही नामवंत स्पर्धा आहे, नंबर 1 स्पर्धा आहे प्रीमियर लीगमध्ये. अतिशय चांगले स्पर्धेचं आयोजन, जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळाली. 5 दिवस लगातार ही स्पर्धा चालली आणि प्रीमियर लीग मधली महाराष्ट्रामधली नंबर 1 ची ही प्रीमियर लीग आपण पाहिली. कारण मित्रांनो आपण बघितलं की 16 संघांनी 16 टीम या प्रीमियर लीगमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि तब्बल गेले 5 दिवस आपण हा प्रीमियर लीगचा थरार अवलंबला आणि आज मात्र आपण पाहतोय मामा भांजे आणि स्टॉर्म स्ट्रायकर 2 संघामध्ये अंतिम मॅच मेगा फिनाले बघायला मिळाला आणि ही मॅच सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग झाली, रंगतदार झाली आणि सरते शेवटी मात्र स्टॉर्म स्ट्रायकर संघाने यापूर्वी खरं तर सेमीमध्ये सुद्धा प्रवेश केलेला नव्हता, परंतु क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे, यावेळेला ते मात्र चॅम्पियन ठरलेले आहेत. भरपूर चर्चा असायची की सीझन 4 पर्यंत आपण बघितलं तर तन्मय पाटील केसी मधला नंबर 1 चा खेळाडू आहे. आज त्याला प्लेअर ऑफ द इयरचा सुद्धा अवॉर्ड दिला जाईल, मात्र कधी त्याची टीम सेमीफायनलपर्यंत पोहोचली नव्हती. या वर्षामध्ये आपण बघितलं त्यांनी स्ट्रॅटेजी थोडी बदलली, स्वतः कॅप्टन राहिला नाही आणि जय म्हात्रेकडे कॅप्टनशिप सोपवली. अगदी खुले मनाने तो खेळला आणि त्याच्या जोडीला जे खेळाडू होते